मंत्री अजित पवारांचा अपघात झाल्यापासून त्यांच्या अपघाताबाबत सातत्यानं संशय घेणाऱ्या अमोल मिटकरींनी नवा खळबळजनक असा दावा केलाय। अजितदादांचा विमान अपघाताच्या ठिकाणी आम्ही पाहणी करायला गेलो असताना तिथल्या सरपंचानं कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं असं सांगितल्याचा दावा मिटकरींनी केलाय। या व्यक्तीला वाचवण्यासाठी पुढे जात असतानाच विमानाचा स्फोट झाल्याचे सरपंचांनी सांगितल्याचं मिटकरींचं म्हणणं आहे। सोबतच विमानात नेमकी 6 माणसं होती की 5 याबद्दलही पुन्हा एकदा मिटकरींनी काही सवाल उपस्थित केले। अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो। संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर तो दिवस एकादशीचा होता, मला आठवतो। तिथली माहिती घेतली। तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं। आम्ही त्याला वाचवायला गेलो तर अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले। यूजीसीए म्हणते की विमानात 6 लोक गेली। अमोल मिटकरींचा हा दावा बेतलेला आहे अजित पवारांचा अपघात ज्या गावात झाला त्या गोचुबावी या गावातल्या माजी सरपंचाच्या वक्तव्यावर। या गावचे माजी सरपंच कल्याण आटोळे यांनी हा अपघात प्रत्यक्षात पाहिलाय। यातून निळी पॅन्ट असलेला एक व्यक्ती बाहेर येत असल्याचं काही सेकंद जाणवल्याचं त्यांनी नमूद केलंय। सोबतच त्या विमानामध्ये 5 जण होते, 6 जण नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। पण आपल्या या अनुभवाबद्दल आपलं आणि अमोल मिटकरींचं काहीच बोलणं झालं नसल्याचा त्यांचा दावा आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान ज्या गावामध्ये क्रॅश झालं त्या गावचे माजी सरपंच कल्याण आटोळे आपल्या सोबत आहेत। नेमकं काय पाहिलं होतं तुम्ही त्या दिवशी? नाही, सकाळी 8:30-35च्या वेळेला गावातून एक मोठं विमानाने असे गिरटे घातले। त्याचा आवाज लय मोठ्या प्रमाणात येत होता आणि त्यानंतर धावपट्टी उतारताना त्या डावीकडं कल्लं आणि ते विमान तिथं पडलं। विमानात किती जण होते? ज्यावेळेस विमान खाली पडलं त्यावेळेस तुम्ही तिथं किती वेळामध्ये पोहोचला आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय पाहिलं? विमान 4 ते 5 मिनिटांनी आम्ही तिथं पोहोचलो विमान पडल्यानंतर। आणि विमानाचा मोठा स्फोट झाला तिथे गेल्यानंतर आणि विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे हवेत आणि काय 100-150 फुट असं पडले। विमान पडलं त्यावेळेस तुम्ही काय पाहिलं? म्हणजे ज्यावेळेस पोहोचला होता त्यावेळेस काय पाहिलं? कोण बाहेर येत होता असं तुमचा दावा आहे किंवा असं तुम्हाला जाणवलं? नेमकं काय? नाही, उजव्या साईडला मी सुरुवातीला गेलो त्यावेळेला एक माणसाचा निळे पॅन्टेचा एक पाय असा बाहेर आणि त्याचा दरवाजा थोडा उघडल्याने असं मला एक 4-5 सेकंद जाणवलं। आणि त्यानंतर आमच्या गावातले एक जण जोरदार ओरडले की सरपंच मागं सारा स्फोट होईल आणि मी त्यावेळेला मागं सरलो आणि खरोखरच मोठा स्फोट झाला आणि त्यात मग ते विमानाचं पूर्ण तुकडं झाले। खरं तर एक दावा केला जातोय की अमोल मिटकरींकडून की तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं, नेमकं काय? नाही, मिटकरी साहेबांचं आणि माझं तसं काही प्रत्यक्षात बोलणं झालेलं नाही। पण विमानात 5च लोक होते। दादा डाव्या साईडला पडले होते आणि उजव्या साईडला अंगरक्षक त्यांचे पडले होते आणि आत 3 माणसं त्यांचा कोळसा झालेला होता। एकूण प्रत्यक्षदर्शनी आम्ही तिथं होतो 1-2-3 तास, पण 5च माणसं होती। 5 माणसं होती। साधारणतः कशा पद्धतीनं पडल्यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं किंवा तुम्ही कशा पद्धतीने प्रशासनाला मदत केली? डाव्या साईडला दादा पडल्यानंतर मग नंतर एक आम्हाला काही ते लक्षात आलं नाही दादा आहेत म्हणून, पण त्यानंतर बारामतीतले काही लोक आल्यानंतर त्यांनी सांगितलं हे दादाचं इथं आणि हे विमान दादाचंच होतं। त्याच्यामुळं लोकांचा काही त्याचा विश्वास बसला नाही लवकर, पण जशी जशी वेळ जाईल तशी तशी लोक यायला लागले आणि दादांना ओळखलं लोकांनी। आम्ही मग शेजारच्या आमच्या आठवड्यांच्या घरातनं चादरी आणि सतरंज्या घेऊन ते दादांना त्यात करून त्यांना स्ट्रेचरवर ठेवून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं। त्यावेळेला दादाला आम्ही वाचवू शकलो नाही, याचा फार मोठा आम्हाला दुःख झालं की एवढा मोठा माणूस इथं पडलं तर आम्ही वाचू शकलो नाही। याच्यासाठी सारखी शक्यता का कुठलीच नाही। त्यामुळे आमच्या गावात एकदम हळहळ व्यक्त करण्यात आली। खूप धन्यवाद। तरी होते माजी सरपंच कल्याण आटोळे, त्यांनी जो काही प्रकार झाला जो त्यांच्या डोळ्यांनी पाहिला तो आपल्यासमोर मांडला। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। भाजप आणि एकनाथ शिंदेमधलं कोल्ड वॉर वेळोवेळी समोर आलंय। भाजप